नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मागील परीक्षेमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न पडले होते ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे टोटल आपण हा विषय असणार आहे आपला म्हणीवरती म्हणजे मराठी व्याकरणामधील सर्वात महत्त्वाचा असणारा हा घटक आहे म्हणजे तो आहे म्हणी. तर यामध्ये आपण जेवढे काही TCS द्वारे महत्त्वाच्या ज्या काही म्हणी घेण्यात आलेल्या आहेत त्या टोटल म्हणी ज्या आहेत ह्या आतापर्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या 28 म्हणी होत्या. तर त्यावर आपण हा आजचा व्हिडिओ घेतलेला आहे. यामध्ये प्रश्न आणि जसं आपल्याला उत्तर देखील मिळून जाईल. पण जर आपल्याला प्रश्न विचारला आणि कमेंट करून उत्तर देत राहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचं रिव्हिजन होऊन जाईल. तर यामध्ये पहिली म्हण कोणती आहे तर अडला हरी गाढवाचे पाय धरी. या ठिकाणी काय केलेलं आहे की जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर ऑप्शनमध्ये आपल्याला सेम अशीच असणारी अजून एक म्हणजे सारख्या अर्थाची असणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. कारण यामध्ये आपल्याला अर्थ विचारलेला नाही, आपल्याला सारख्या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायचं आहे. अडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजेच याचा अर्थ काय होतो लक्षात ठेवायचं मित्रांनो. प्रश्न हे प्रत्येक महत्त्वाचे आहेत म्हणीवरती आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर गरज पंताला अक्कल नसते आणि अडला हरी गाढवाचे पायधरी या दोन्ही म्हणींचा अर्थ जो आहे तो सेम आहे. जर बाय चान्स आपल्याला विचारला अडला हरी गाढवाचे पायधरी या म्हणीचा अर्थ काय होतो तर अर्थ काय होतो जर एखाद्याकडे आपलं काही काम असेल तर त्याच्याकडून ते काहीही करून आपल्याला झालं पाहिजे म्हणजे त्यासाठी आपण काहीही त्याचं ऐकलं पाहिजे. यानंतरचा आहे दुसरी म्हण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारणीभूत असतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजे जे काही आपले माणसं आहेत आपले लोक असतात तर त्यांचा नाश होण्यासाठी आपणच कारणीभूत ठरत असतो. यानंतरचा प्रश्न तिसरा आहे पळसाला पाने तीनच यासारखी आपल्याला सारखी असणारी म्हण ओळखायची आहे. पळसाला पाने तीनच. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच काय तर पळसाला पाने 3 होईल. यानंतरची चौथी म्हण आहे आपले अंतरून पाहून पाय पसरावे. याचा अर्थ काय होईल अंतरून पाहून पाय पसरावे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ऐपतीच्या मानाने खर्च करावा म्हणजे जेवढी आपली ऐपत आहे तेवढाच खर्च केला पाहिजे त्यालाच म्हटलं जातं अंतरून पाहून पाय पसरावे. पर्याय याचं उत्तर आहे 3. यानंतरचा पाचवा प्रश्न आहे अति तिथे माती. ही जी म्हण आहे आतापर्यंत ही आपल्याला 12 ते 13 वेळा विचारण्यात आलेली महत्वाची म्हण आहे. अति तिथे माती याचा अर्थ काय होतो आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जो आहे तो वाईट असतो म्हणजे कोणतीही गोष्ट जर अति कामापेक्षा जास्त केली तर ती नेहमी चुकीची किंवा एक प्रकारे ती वाईटच ठरते त्याला म्हटलं जातं अति तिथे माती. यानंतरची म्हण आहे देश तसा वेश. देश तसा वेश म्हणजे सर्वात सोपी म्हण आहे लगेच आपल्याला समजून जाईल. तर परिस्थितीनुसार आपण वागायचं असतं म्हणजे ज्या ठिकाणची जशी परिस्थिती त्याचप्रमाणे वागणे किंवा परिस्थितीनुसार वागणे त्याला म्हटलं जातं देश तसा वेश. यानंतरची म्हण आहे रात्रे थोडी सोंगे फार. रात्र थोडी सोंगे पहार याची अर्थ काय होईल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काम पुष्कळ त्या मानाने वेळ अगदी कमी असणं किंवा वेळ थोडा असणं त्याला म्हणतात रात्र थोडी सोंगे फार. यानंतरचा प्रश्न आहे पालत्या घड्यावर पाणी. पालत्या घड्यावर पाणी तर याचा अर्थ काय होतो की केलेला उपदेश जो आहे तो आपला वाया जाणं म्हणजे कितीही सांगा की काही समोरच्याला न पटणं त्यालाच म्हटलं जातं पालत्या घड्यावरती पाणी. यानंतरचा प्रश्न आहे इकडे आड तिकडे विहीर याचा अर्थ काय होईल तर याचं उत्तर असणार आहे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे त्यालाच म्हटलं जातं इकडे आड तिकडे विहीर. पर्याय याचं एक आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लेकी बोले सुनी लागे. लेकी बोले सुने लागे याचा अर्थ काय होणार आहे तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मध्यस्थी घेणं. एखाद्याला आपल्याला जर बोलायचं असतं आपण त्याला डायरेक्ट बोलत नाही मग आपण काय करतो दुसऱ्यावरती म्हणजे दुसऱ्याला उद्देशून त्याला आपण बोलत असतो त्याला म्हटलं जातं लेकी बोले सुने लागे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गाढवाला गुळाची चव काय याचा अर्थ कारण ही जी म्हण आहे ही देखील म्हण सर्वात इम्पॉर्टंट असणारी म्हण आहे गाढवाला गुळाची चव काय तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नसते त्यालाच म्हटलं जातं गाढवाला गुळाची चव काय. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल.
तर पहा यानंतरचा प्रश्न आहे पहा, खाई त्याला खवखवे याच्यासारखी असणारी म्हण किंवा आपल्याला या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत हे आपल्याला नेहमी TCS असो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतंही मंडळ घेणारा असो, त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात. तर खाई त्याला खवखवे म्हणजे काय? तर वाईट काम करणाऱ्याच्या मनामध्ये धास्ती बसणे, लक्षात ठेवा, किंवा धास्ती वाटणे, त्याला त्या कामाची भीती वाटणे. पर्याय क्रमांक 3 आपलं याचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, काखेत कळसा गावाला वळसा. पहा, काखेत कळसा गावाला वळसा आतापर्यंत सर्वात जास्त विचारण्यात आलेली महत्वाची म्हण आहे, काखेत कळसा गावाला वळसा. तर याचा अर्थ होतो पहा, पर्याय क्रमांक 4, वस्तू स्वतःजवळ असूनही सर्वत्र शोधणे. म्हणजे एखादी जी वस्तू आहे ती आपल्या जवळ असते, पण आपण त्या वस्तूला दूरवरती शोधत बसतो, त्यालाच म्हटलं जातं पहा, काखेत कळसा गावाला वळसा. ऑप्शन 4. यानंतरचा प्रश्न आहे, कामापुरता मामा ही म्हण काय आहे? पहा, कामापुरता मामा याचा अर्थ काय? याचा अर्थ होईल पर्याय 1, गरजेपुरतं गोड बोलणारा किंवा गरजेपुरतं आपलं काम करून घेणारा, त्याला म्हटलं जातं कामापुरता मामा. यानंतरचा प्रश्न आहे, दगडापेक्षा वीट मऊ. दगडापेक्षा वीट मऊ. तर या म्हणीचा अर्थ काय होणार आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट जे आहेत हे सुसह्य म्हणजे सहण्यासाठी सोपे जातात. मोठ्या संकटापेक्षा लहान संकट म्हणजे दगडापेक्षा वीट कधीही मऊ. यानंतरचा प्रश्न आहे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार. तोंड दाबून बुक्क्यांचा मार याचा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 3, विना तक्रार एखाद्याचा छळ जो आहे, म्हणजे आपला कोणी जर छळ करत असेल विना तक्रारीचा, तो सहन करणं, त्याला म्हटलं जातं पहा, तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणं. यानंतरचा प्रश्न आहे, कोल्हा काकडीला राजी याचा अर्थ काय होईल? तर याचा अर्थ होतो पहा, पर्याय क्रमांक 2, क्षुद्र माणूस जो आहे तो थोड्या मोबदल्याने देखील खुश होतो, म्हणजेच कोल्हा काकडीला राजी. यानंतरचा प्रश्न आहे, कानामागून आली अन तिखट झाली या म्हणीचा अर्थ. तर याचं उत्तर होईल पर्याय 1, मागला माणूस प्रभावी होणे, म्हणजे पाठीमागून एखादा माणूस येणं, एखाद्या गोष्टीमध्ये माणूस येणं आणि तो आपल्यापेक्षा पुढे निघून जाणं, त्याला म्हटलं जातं पहा, कानामागून आली आणि तिखट झाली. यानंतरचा प्रश्न आहे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. पहा, आईजीच्या जीवावर बाईजी उदार ही म्हण आपल्याला 2019 ला पोलीस भरतीमध्ये 2 वेळा विचारण्यात आली होती, म्हणजेच जी भरती 2021 मध्ये घेण्यात आली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर याचा अर्थ होईल पर्याय क्रमांक 4, दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे, म्हणजे दुसऱ्याचा पैसा वापरायचा आणि स्वतः आपण किती रिच आहेत किंवा आपण कसे आहेत ते दुसऱ्याला दाखवणं, त्याला म्हटलं जातं आईजीच्या जीवावर बाईजी. पर्याय 4 आपलं याचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, बुडत्याचा पाय खोलात. बुडत्याचा पाय खोलात तर याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो पहा, पर्याय 3, अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनीच होते, म्हणजे आपण त्याला म्हणतो पहा, एक प्रकारे पनवती जर लागली पनवती तर ती सर्व बाजूने लागते, त्यालाच म्हटलं जातं बुडत्याचा पाय खोलामध्ये. पर्याय 3 उत्तर. यानंतरचा प्रश्न आहे, वडाची साल पिंपळाला. पहा, या सरळ सरळ आपल्या या शब्दावरूनच ही म्हण समजून जाईल की वडाची साल पिंपळाला म्हणजेच काय असतं पहा, एखाद्याचा दोष जो असेल तर तो दोष दुसऱ्यावरती ढकलणे किंवा दुसऱ्यावरती तो दोष लादणं, त्याला म्हटलं जातं पहा, वडाची साल पिंपळाला. यानंतरचा प्रश्न आहे, गावंडळ गावात गाढवीन सव्वान. पहा, सवाष्ण या ठिकाणी सवाष्ण हा शब्द आहे, गावंडळ गावात गाढवीन सवाष्ण. तर आपल्याला सेम अशीच अजून एक म्हण सांगायची आहे की दोन्ही म्हणींचा अर्थ हा सेम असणार आहे. तर यामध्ये काय होईल, पर्याय 1, वासरात लंगडी गाय शहाणी आणि गावंडळ गावात गाढवीन सवाष्ण या दोन्हींचाही जो मिनिंग आहे तो सेम होतो. यानंतरचा प्रश्न आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला याचा अर्थ काय होईल? तर याचा अर्थ होणार आहे पहा, पर्याय क्रमांक 4, अविचाराने भलतेच बोलणे, म्हणजे विचार न करता काहीही बोलून जाणं, त्याला म्हटलं जातं उचलली जीभ लावली टाळ्याला. यानंतरचा प्रश्न आहे पहा, असतील शिते तर जमतील भूते याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ होतो पहा, पर्याय 2, आपल्या जवळ पैसे जोपर्यंत आहेत तोपर्यंत मित्रांची कमतरता न भासणे, म्हणजे मित्रांचा वाण नसणे, त्याला म्हटलं जातं पहा, असतील शिते तर जमतील भूते. यानंतरचा प्रश्न आहे, नावडतीचे मीठ आळणी याचा अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर होईल पहा, आपल्याला एखादा नावडता व्यक्ती असेल, म्हणजे आवडत नसलेला व्यक्ती असेल, तर त्यांनी कोणतीही गोष्ट जरी चांगली केली तर आपल्याला तीही गोष्ट देखील त्याचीही वाईट वाटते, म्हणजेच नावडत्या व्यक्तीने केलेली चांगली गोष्ट ही वाईट वाटते. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ.
तर या म्हणीचा अर्थ होईल पर्याय क्रमांक 4, आपल्या मागे काय चालले आहे त्याकडे दुर्लक्ष करणे, त्याला म्हटलं जातं दृष्टी आड सृष्टी. यानंतरचा प्रश्न आहे, पाचामुखी परमेश्वर याचा अर्थ काय होईल? तर याचा अर्थ होतो पर्याय 1, पुष्कळ लोक बोलतात तेच खरे मानावे, असा त्याचा अर्थ होतो पाचामुखी परमेश्वर. आणि या व्हिडिओचा आपला हा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे शेवटची म्हण आहे पहा 28वी, घरोघरी मातीच्या चुली. हे देखील म्हण जे आहे पहा आपल्याला वनरक्षक भरती सोबतच पोलीस भरती सोबतच आरोग्य विभाग भरती यासाठी ही महत्वाची म्हण आहे आणि ही आपल्याला नेहमी नेहमी विचारण्यात आलेली म्हण आहे. पहा, घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय, तर सगळीकडे साधारणतः सारखीच परिस्थिती असणे. पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाच्या 28 म्हणी की ज्या आपल्याला TCS किंवा जेवढे काही पॅटर्न असणार आहेत त्यानुसार घेण्यात येणाऱ्या सर्वात जास्त आलेल्या ह्या म्हणी आहेत. त्यासोबतच आपण अजून जवळपास 150 पेक्षा म्हणी ज्या आहेत ह्या आपण रेग्युलर पाहणार आहोत. त्यापूर्वी हा आपण एक सॅम्पल व्हिडिओ म्हणून घेतला होता, म्हणजे यामध्ये म्हण आणि त्याचा अर्थ आपण घेतलेला आहे. म्हणजे हे प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात, यावरती जास्त प्रमाणात भर द्यायचे आहे. आपल्याला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ती टेलिग्राम चॅनल आहे पहा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तुम्हाला ही जी PDF आहे ही फ्रीमध्ये मिळून जाईल. याच पद्धतीने आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहा विरुद्धार्थी शब्द घेऊया, सोबतच समानार्थी शब्द घेऊया जे परीक्षेमध्ये आपल्याला नेहमी विचारले जातात. आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत. जय हिंद.